नमस्कार. आज आपण ज्ञानात शेतीमध्ये आंब्याची छाटणी कशी करावी असे एका बागेमध्ये प्रात्यक्षिक करत आहोत. मित्रांनो, हे जवळपास आता एक 6 महिन्याचं झाड आहे. तर याला छाटायला कसं पाहिजे याचा आपण डेमो बघू. तर छाटणी करताना कधी तुम्ही सिकॅटरशिवाय छाटणी करायची नाही. कुठलीही फांदी कापायची असेल त्यावेळेस आपल्याला हीच कात्री किंवा दुसऱ्या वेगळ्या थोड्या मिळतात, पण चांगल्या सिकॅटरनं कापायचं. आता छाटणीमध्ये अपेक्षित काय आहे, आपली ही जमीन लेवल आहे. जमीन लेवलपासून ज्यावेळेस आम्ही घन किंवा सघन लागवड करतो, म्हणजे किती पूर्वी आपण 30 बाय 30 फुटावर झाडं लावत होतो, आता कुणीही लावत नाही. मग आम्ही 15 बाय 15 फुटावर आलो, ते पण आम्ही लावत नाही. आता 12 बाय 8, 12 बाय 9 किंवा 15 बाय 10 याच्यावर लागवड करतात. मग माझं 2 ओळीतलं अंतर समजा 15 फूट असेल, तर 2 झाडातलं 10 फूट असेल, तर 3 किंवा 4 वर्षांनी माझी झाडं एकमेकाला मिळणार आहेत, जुळणार आहेत. झाडाला झाड चिटकणार आहे, त्याची फांदी घासणार आहे. याचा विचार करून आम्हाला सुरुवातीपासून त्याची छाटणी करावी लागते. आता हे झाड आहे, तर आम्हाला सुरुवातीचं अशा छाटणी करून आडव्या जे आहेत असं काढावं लागेल, मोकळं करावं लागेल. आता इथं वाढताना झाड व्यवस्थित वाढलेलं नाही. मूळ मुद्दा म्हणजे आपला ज्यावेळेस माझं कलम असतं, कलमाचा जोड हा जमिनीपासून अर्धा फूट कमीत कमी उंच पाहिजे. इथं दाखवायला नाही आपल्याकडं. शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड करायची तर 1.5 ते 2 फुटाचंच आंब्याचं रोप आणा आणि त्याला पहिल्या 6 महिन्यात त्याचा शेंडा मारा. म्हणजे ते जवळपास 1.5 फुटापर्यंत आलो आपण की तिथं शेंडा मारायला पाहिजे. आणि तिथून पुढं जे 3-4 फांद्या येतात त्या फांद्या ठेवायच्या. त्यातली सुद्धा तुम्हाला वाटत असेल एखादी एकमेकाला घासती तर ती काढायची. पुन्हा हा पहिला आम्ही 1.5 फुटावर मारला, त्याच्यानंतर तिथून जे 3 किंवा 4 अशा फांद्या येतील त्यासुद्धा मला दर 3 किंवा 4 किंवा 6 महिन्यांनी आपल्याला त्याचासुद्धा शेंडा मारायचा. म्हणजे काय, दर 4 महिन्याला 6 महिन्याला तुम्ही कसं खत देताय, कसं पाणी देताय याच्यावर तुमचा छाटणीचा कालावधी अवलंबून असतो. आणि दर 6 महिन्याच्या आत त्या काडीचा शेंडा मारायचा. शेंडा मारताना सुद्धा कुठं मारायचा, ज्यावेळेस आपण हे जोड दिसतो त्या जोडाच्या खालून शेंडा मारायला पाहिजे. म्हणजेच काय होतं, इथून मारायला पाहिजे. म्हणजे इथल्या जे डोळे फुगतात आणि मग त्याच्यात ते मला फांद्या येतात. आम्हाला ज्यावेळेस घन लागवड करतो, सघन लागवड करतो, त्यावेळेस झाडाला आकार देणं, उलट्या छत्रीसारखा आकार देणं, पोटातली काडी काढणं हे महत्त्वाचं असते. आता इकडं ह्या बाजूला इकडे एक फांदी पाहिजे होती तर ते आयडियल झाड असतं. आपण आता पुढच्या झाडाला बघू. आता हे झाड जर पाहिलं तर ह्या आमच्या शेतकरी बंधूंनी चुकीचं केलेलं आहे. ह्या अशा झाडाला कधीही माती लावायची नाही आणि कधीही एवढ्या जवळ ड्रीप ठेवायला नाही पाहिजे. हे ड्रीप हे इथंच पाहिजे. आता म्हणजे हे समजा 2 वर्षाचं झाड आहे, बरोबर. 2 वर्षाच्या झाडाला 2 फुटापर्यंत तरी तुमची लॅटरल पाहिजे. आणि ह्यांची छाटणी करताना ह्याचा सगळा जोड आपला जो आहे तो खाली गेलेला आहे, जे की चुकीचं आहे. अशी खूप मंडळी आहे शेतकरी, कुठलंही झाड असेल त्या झाडाला भरपूर माती लावतात, ज्याच्यामुळे तो जोड आत जातो. काही झाडाला असं जोड जर आत गेला तर त्याच्या खालनं फुटवे येतात. मग ते गावरान जे तुमचा रूट स्टॉक जी म्हणतो आपण, त्याची गावरान झाडं तयार होतात. आणि मग शेतकरी म्हणतात आमची ही बागच लावली नव्हती आम्ही, मग ह्याला अशी कशी फळं आली. मित्रांनो, शेती हे शास्त्र आहे, त्याचे इतके बारकावे आहेत. आणि जे माझ्या पिकाचे बारकावे मला माहीत जर असेल तरच मी शेतीमध्ये सक्सेस होऊ शकतो. आता हे झाड बऱ्यापैकी आहे, तरीसुद्धा इकडची बाजू याची उघडी आहे. आता याचासुद्धा तुम्ही खालनं मारलं आहे, ज्यावेळेस ह्याच्यावरती येईल त्यावेळेस आतली बाजू छाटायची, बाहेरची बाजू ठेवायची. आतलीसुद्धा 100% छाटायची नाही, आतसुद्धा काडी राहिली पाहिजे, परंतु त्याच्यावर सूर्यप्रकाश पडला पाहिजे आणि त्याची सावली माझ्या दुसऱ्या फांदीवर नाही पडली पाहिजे. हे एक फक्त शास्त्र जरी आम्ही लक्षात ठेवलं. आता आपण पुढे येऊया. हे झाड जर पाहिलं आपण, हेही झाड थोडं छाटणीला चुकलेलं आहे. हे सुद्धा झाड छाटणीसाठी चुकलेलं आहे. आता इथं जी फूट आलेली आहे 3 फांद्याची, ही फूट इथून निघायला पाहिजे होती. म्हणजे जमिनीपासून 1 ते 1.5 फुटावर पहिला शेंडा जर इथं मारला असता, इथं मारला असेल किंवा इथं मारला असता. आता ही 1.5 फूट तर जवळपास तुम्ही माती लावलेली, आणि मग इथं शेंडा मारला असता तर खालून 3 किंवा 4 फांद्या आल्या असत्या. त्या फांद्या अशा वाढल्या असत्या. पुन्हा इथं तुम्ही मारला असता शेंडा, त्या पुढच्या 6 महिन्यात 4 महिन्यात इथं आल्या असत्या आणि इथं शेंडा मारला असता. म्हणजे तुमच्या झाडाचा आकार इकडं 3 फूट, पलीकडे 3 फूट, इकडे 3 फूट आत्तापर्यंत झाला असता. आणि त्याच्या काड्या आपल्याला काय फळ हे देणार आहे का, हे काय फणस नाही बुंद्याला फळ लागायला.
डाळिंबाला सुद्धा मोठ्या काडीला फळ लागतं, पण आंब्याला अशा काडीला 99% फळ लागत नाही. मित्रांनो, आंब्याला जर फळ घ्यायचं असेल तर कमीत कमी जर आपण हापूस घेतला तर 8 ते 9 महिन्याच्या काडीलाच फळ लागतं. म्हणजे 8 ते 9 महिन्यापूर्वी फुटलेली फांदी किंवा काडी ती मॅच्युअर झाल्यावर त्याच्यात कर्ब आणि नत्र चांगला साठला असला, तो 3-2 जर असेल तर त्याच्यातून मोहर निघत असतो. आणि जर केशर असेल तर 4-5व्या 4 किंवा 5 महिन्याच्या काडीला आपल्याला फळ मिळतं. आणि तोतापुरीसारखा असेल तर नवीन नवतीला सुद्धा, म्हणजे आता जस्ट नवीन नवती फुटलेली आहे याला सुद्धा फळ लागू शकतं. म्हणजे तुम्ही कुठला वाण लावला आहे त्याच्यावर सुद्धा तुमचं छाटणीचं अवलंबून असते. तर मित्रांनो, असे बारकावे आहेत. कधीही आतली फांदी छाटताना गर्दी करणारी फांदी काढा, त्या सेंटर ओपन ठेवा. तुम्हाला जेवढी त्या झाडाला वाढवायचं आहे ते पहिलं डोक्यात ठेवा, माझ्या किती अंतरावर लागवड आहे आणि मग त्या लागवडीला गृहीत धरून माझं झाड किती वाढवायचं आहे आणि मग माझा खालनं पहिला शेंडा कधी मारायचा आहे, माझं मॅनेजमेंट कसं आहे, मी खत किती देतो आहे, मी पाणी कसं देतो आहे, माझी झाडाची वाढ 4 महिन्याला छाटावं लागेल का 6 महिन्याला, ह्याचा विचार करा आणि मग छाटणीला जावा. बरेच मंडळी आंब्यामध्ये छाटणीला जात नाहीत किंवा चुकीच्या पद्धतीने छाटणी करतात आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि मग शेती परवडत नाही म्हणतो आपण आणि मग नैराश्य येते त्याच्यातून. मित्रांनो, वास्तविक पाहता आंबा हे इतकं आवडीचं फळ आहे. आम्ही आता शासनामध्ये काम करत होतो. कुठल्याही शेतकऱ्याला पहिल्यांदा डोक्यात येते फळबाग लावायची तर आंबा लावायचा आणि मग आंबा लावायचा, सगळ्यात आवडीचं पीक कुठलं असेल तर आंबा. बरं, आंबा लावायचा आहे तर मग माझ्याकडची जमीन तशी आहे का? आंब्याला आता महाराष्ट्रात जर सगळी आत्तापर्यंतची लागवड शासनाची धरली आणि आपण खाजगी शेतकऱ्यांनी लावली स्वतः पैशांनी खर्च करून, तर सगळ्यात जास्त क्षेत्र लागलं असेल आंब्याचं. आणि आज जे फळावरच्या बागा आहेत त्याचं क्षेत्र अत्यंत कमी आहे. म्हणजेच काय, आंब्याची बाग तयार करणं अत्यंत अवघड असतं. 4 वर्षाची सलग झाडं असलेली 500 झाडं तुम्हाला ह्या वर्षी 100 लावली, तुम्ही जर त्याला तंत्रशुद्ध नाही केलं तर पुढच्या वर्षी त्यातली 25 मारतात. दरवर्षी 25-30% झाडं आणून लावावं लागतात. त्याला कारणच आहे की आम्ही चुकीच्या पद्धतीने चुनखडीच्या जमिनीत लागवड करतोय, फारी जमिनीत लागवड करतोय किंवा फार हलक्या जमिनीत करतोय, त्याला पाणी चुकीच्या पद्धतीने देतोय, त्याला आम्ही छाटणी व्यवस्थित करत नाही, त्याला आधार देत नाही आणि चुकीच्या पद्धतीने आता ह्याच्यात खत पण टाकले आणि पाणी पण तिथेच देत आहे. मग असं दिलं तर त्याची मुळी कुठं आहे? दुपारची सावली इथं आहे आणि त्याचं इथपर्यंत सावली पडते, त्याला इथं खत द्यायला पाहिजे, इथं पाणी द्यायला पाहिजे. असे बारकावे आहेत. मित्रांनो, शेती ही शास्त्र आहे आणि ज्ञानाची शेती जर तुम्ही कास धरली आणि ज्ञानाची शेती केली तर शेती परवडू शकते. मी परवडतीच असं म्हणत नाही. शेतीमध्ये शेतकऱ्याच्या स्वतःच्या हाताच्या बाहेरचे बरेच परिमाण असतात ज्याच्यामुळं शेतीचं नुकसान होऊ शकतं. आजकाल वातावरण बदलामुळं खूप काही अवेळी पाऊस होतो, गारपीट होती. आता बघा 13 मे पासून पाऊस सुरू झाला आपल्याकडं आणि आता उघाड दिलेली आहे. काही लोकांनी पेरणी केली, काही लोक वाट पाहत आहेत मशागत करून. त्यामुळं माझ्या शेतकऱ्याच्या हातात ना पाऊस आहे, ना तापमान आहे, ना थंडी आहे, ना बाजारभाव आहे. माझ्या शेतकऱ्याच्या हातात एकच आहे की मी जे करेन ते तंत्रशुद्ध शास्त्रशुद्ध माहिती घेऊन करेल. मित्रांनो, हा आज आपण एक छोटा आंब्याची छाटणी आणि बागेची निगा कशी राखावी याच्याबद्दल आज थोडा सहज व्हिडिओ केलेला आहे. आपल्याला जर आंब्याच्या बाबतीत काय सविस्तर पाहिजे असेल तर आम्हाला विचारा, कमेंटमध्ये मागा, त्याप्रमाणे व्हिडिओ करण्यात येतील. आपलं प्रेम आहेच भरभरून, तसंच राहू द्या. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रमंडळीला पाहुण्याला शेअर करा. धन्यवाद.